हॅलो फ्रेंड्स, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक हलका फुलका आणि तितकाच चविष्ट पदार्थ, खमंग असा ढोकळा। महाराष्ट्राच्या परंपरेतही आपलं स्वतःचं एक खास स्थान मिळवलेला हा गुजराती पदार्थ आपल्या तोंडाला नवीन आणि स्वादिष्ट अनुभव देणारा आहे। तसेच बेसनाचे आंबट गोड मिश्रण आणि त्यावरील तिखट फोडणीची मेळ एक अद्वितीय चव आपल्या जिभेला देऊन जाते। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया परफेक्ट मार्केट सारखा जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा। रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून घेते। इथे मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे, 4 चमचे साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा लिंबू सत्व घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, 1 चमचा इनो घेतलेला आहे आणि पाव चमचा मी इथे हळद घेतलेली आहे। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे साहित्य आपण घेतलंय हे सगळं वाटून घ्यायचं आहे। सोबतच आपल्याला यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचे आहे आणि आपल्याला 1 वाटी पाणी इथे घालायचं आहे। पाणी मी इथे संपूर्णपणे एकदाच टाकलेलं नाहीये, ते मी 2 बॅचेस मध्ये घातलंय। जर पीठ घट्ट होऊन गेलं किंवा लूज झालं तर आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करता यावी म्हणून मी आधी अर्ध पाणी घातलंय आणि नंतर अर्धा वाटी पाणी आपण घातलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपलं वाटण वाटून झालेलं आहे, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी मध्ये हे तयार झालेलं आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। अगदी मार्केट सारखा जाळीदार ढोकळा बनवण्यासाठी आपण इथे 1 चमचा इनो देखील ऍड केलेला आहे आणि आता हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता बॅटर आपला इनो टाकल्यामुळे छान फुलून वर आलेला आहे। आता आपण ढोकळा सेट करू शकतो। इथे मी एका भांड्याला तेल लावून छान ग्रीस करून घेतलंय। आता ढोकळ्याचं पीठ जे आहे हे आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला छान ढोकळा तयार होतो, आतून शिजतो आणि छान फुलून वर येतो। इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं। आता यामध्ये आपल्याला ढोकळ्याचं भांडं ठेवून छान 15 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे झाकण ठेवून। साधारण 15 मिनिटांनंतर मी इथे चेक केलेला आहे। चाकू खुपसून आपण चेक केलंय, चाकूला पीठ थोडंही लागलं नाहीये म्हणजे आपला ढोकळा आतून शिजून परफेक्टली तयार झाले। आता आपण वरून घालायच्या फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मधून चिरून घेतल्या आहेत, कढीपत्ता कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं पाणी घेतलंय, 1 चमचा साखर घेतली, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा तीळ आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे। फोडणीसाठी आपल्याला फोडणीचा जो पॅन असतो तडकेवाला तो गरम व्हायला ठेवायचा आहे। त्यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचंय। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घालून घ्यायची आहे। लगेचच आपल्याला यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। लगेच गॅस बंद करून आपल्याला यामध्ये साखर, मीठ आणि पाणी देखील घालून घ्यायचं आहे। आता ढोकळा इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। गरमागरम फोडणी आपल्याला यावर घालून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता किती छान फुलून आपला केक सारखा ढोकळा दिसतो आहे इथे। आता यावर वरून आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। अतिशय सुंदर आणि हलका फुलका आपला ढोकळा तयार झालाय। याला पीसेस मध्ये कट करून मी तुम्हाला दाखवते। मी तुम्हाला पीसेस मध्ये पण कट करून दाखवलेला आहे। तुम्ही बघू शकता परफेक्ट असा जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत स्पंजी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। अगदी 2 ते 3 गोष्टींपासून झटपट तयार होणारा, 15 ते 20 मिनिटात तयार होणारा हा आपला ढोकळा। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, कमेंट मध्ये तुमचे अनुभव शेअर करा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।